भावा बहिणीची गोष्ट जन्मताच निर्माण होते पवित्र नाते, जसे की कोकिळा मधुर आवाजात गाते। जिने आपल्याला जग दाखवलं ती आई, अन तिचंच दुसरं रूप म्हणजे आपली ताई। बहीण छोटी असो वा मोठी, भावाची नेहमी लाडकी असते। पण थोडे मोठे झाल्यावर टीव्हीच्या रिमोट वरून भांडणाची दिनचर्या ठरलेलीच असते। राखी पौर्णिमेला ती जेव्हा त्याला बांधते रक्षासूत्र, तेव्हा एक नजरेने तिला मारे एक मित्र। जेव्हा ही खबर कळे तिच्या भावाला, तेव्हा तो मित्र बिचारा मुके स्वतःच्या जीवाला। बहिणीच्या प्रेम प्रकरणाला करे तो विरोध, परंतु स्वतःच्या प्रेम प्रकरणातून देई हजारो बोध। असा हा भावनी असे कर्तव्य दक्ष, नेहमी ठेवी आपल्या बहिणीवर कठोर लक्ष। ताईच्या लग्नाला म्हणे तू जा इथून मी तुझ्या पाया पडतो, परंतु कुठेतरी एकांतात बसून मात्र ढसाढसा रडतो। जेव्हा आई नावाची वात्सल्याची उब खचून जाते, तेव्हाच ताई नावाची दुसरी आईच माया देते। भावाला इजा झाली तरी डोळ्यात अश्रू आणते, पण धीर नख देता भावाला नव्या उमेदीन उठवते। प्रेम भंग झाल्यावर तिच्या सारखे पोसिक्स मिळतील सांगून त्याला घडते, पण त्याच्या मनाला वेदना झाल्या म्हणून स्वतः रडते। असा हा बंधू भगिनीचा पवित्र संबंध, ज्याला असे अतूट अखंड प्रेमाचा गंध कधीच नाही येवो त्यांच्यात दुरावा। पण हा संबंध पुढच्या पिढीत रुजावा। कवी वैभव प्रवीण पाटील।